भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला भक्ती योगासहित योगाचं अनुष्ठान करणारा पुरुष किंवा केवळ भक्तीचं अनुष्ठान करणारा पुरुष हा धूम्रयान मार्गाने किंवा धूम्रयान मार्गाने जात नाही, तर तो शुक्ल मार्गाने जातो, आर्चेरा मार्गाने जातो. आणि जो सकाम कर्माचा अनुष्ठान करणार आहे परंतु त्यामध्ये भगवत भक्तीचा आश्रय घेतलेला आहे असा जो पुरुष आहे तो या ठिकाणी ह्या धूम्रयान मार्गाने चंद्रलोकापर्यंत जातो आणि आर्चेरा मार्गाने जाणारा हा ब्रह्मलोकापर्यंत जातो. कल्पाच्या अंती त्या ठिकाणी तो मुक्त होतो. हे दोन मार्ग जे आहेत, हे आर्चेरा मार्ग आणि धूम्रयान मार्ग, हे अनादिकालापासून हे दोन्ही मार्ग चालू आहेत. जसं हे जगत प्रवाह रूपाने अनादी आहे, त्याचप्रमाणे प्रवाह रूपाने हे दोन्ही मार्ग अनादी आहेत. आणि यासाठी मनुष्याने आर्चेरादी मार्गाने जाण्यासाठी अशा प्रकारचे अनन्य भक्ती करावी. आणि अनन्य भक्ती करीत असताना तो पुरुष जर देहांताच्या वेळेला आपल्या इष्टाचं स्मरण करीत या देहाचा त्याग करील तर तो ब्रह्मलोकाला जातो आणि त्या ठिकाणी कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो. परंतु जर कधी त्याने आयुष्यभर केलेल्या अनन्य भक्तीमध्ये प्रतिबंध रूपाने त्याला वातपित्त कफादिकांचा त्रास होऊ नये म्हणून भगवान स्वतः तयाचे ऋणवईपण देखोनी अंगी मी आपुली याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी असं भगवंताने सांगून ठेवलेलं आहे. आणि असा जो पुरुष आहे त्या पुरुषाचा प्रवास आर्चेरादी मार्गाने होतो आणि तो निश्चित मुक्तीला प्राप्त होतो. पण ही क्रममुक्ती आहे. आणि जो दुसरा पुरुष आहे तो फक्त चंद्रलोकापर्यंत जातो, त्या ठिकाणी त्याचं पुण्य आहे तोपर्यंत भोग भोगतो आणि मग तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती अशा प्रकारे हा पुरुष पुनरावर्तते, पुन्हा तो जन्ममरण परंपरेला प्राप्त होतो असा विभाग करून सांगितला. यामध्ये ह्या सर्वच गोष्टी अत्यंत कष्टाच्या आहेत की अंतकालाला भगवत चिंतन करणं किंवा कालापर्यंत निर्दुष्ट रीतीने काय जे श्रुतीमध्ये सांगितलेले ना, कुर्वन्नेवेह कर्माणी जिजीविषेत शतम समहा, संपूर्ण सकाम कर्म जरी असली तरी ते देहांतापर्यंत उत्तम रीतीनं करणं. आणि केवळ कर्मठ किंवा कर्मजड पुरुष आहे त्याला देखील हा चंद्रलोकसुद्धा प्राप्त होत नाही. आपण पाहिलं की पूर्वमीमांसा दर्शन जे आहे, सांख्य दर्शन आहे, हे ईश्वर तत्वाला मानत नाही. नास्तिक दर्शनं सोडून द्या, पण ह्या आस्तिक दर्शनामध्येही जे निरीश्वरवादी सांख्य आहेत त्यांनी किती तत्त्वज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला तर ते तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वज्ञाना आभास आहे, त्यामुळं त्यांनासुद्धा मोक्ष होत नाही. आणि पूर्वमीमांसक आहेत हे वेदाला प्रमाण मानत असले आणि त्याप्रमाणे कितीही कर्माचं अनुष्ठान करत असले तरीसुद्धा त्यांना चंद्रलोकाची सुद्धा प्राप्ती होत नाही. कारण या ठिकाणी वेद जो आहे तर वेदाला अनुसरणारा पुरुष हा श्रौतास्तिक असला पाहिजे. श्रौतास्तिक म्हणजे श्रुतीनं जे प्रतिपादन केले त्याचं सर्वाचं ग्रहण. या ठिकाणी पूर्वमीमांसक आपल्याला कर्माने मोक्ष मिळतो असं मानतात, तर किंवा स्वर्ग हाच मोक्ष आहे असं मानतात. पुन्हा देवता जे आहेत त्या मंत्रात्मक अशा स्वरूपाच्या आहेत असं मानतात. त्या ठिकाणी सर्व जगाचा ज्याचं कवीम पुराण मनुष्याशितार मनोरणीयान समनुस्मरेद्या सर्वस्य धातारमचिंत्य रूपम आदित्यवर्ण तमस परस्तात, हे जे ईश्वराचं श्रुतीनं प्रतिपादन केलेलं स्वरूप आहे. आणि श्रुतीचं मनोगत आहे की या ठिकाणी आपण जी कर्म आहेत ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत. गीतेनं त्याचाच अनुवाद सांगितला, यत प्रवृत्तिर्भूतानाम येन सर्वमिदम ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिमिंदती मानवहा. याचा अर्थ आपण केलेले जे कर्म आहेत ते सगळी कर्म यत प्रवृत्तिर्भूतानाम जन्माद्यस्य यतः किंवा जेणे हे विश्व निर्मिलेले जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा करता श्रुतीनं जो परमात्मा सांगितला, जो ईश्वर सांगितला, त्या ईश्वराला ही कर्म समर्पण करावी असं ईश्वराचं मनोगत आहे. आणि पूर्वमीमांसक म्हणतो का ईश्वराचीच असिद्धी आहे. याचा अर्थ तो
श्रौत आस्तिक ज्याला म्हणतात तो होत नाही. श्रौत आस्तिक म्हणजे श्रुतीनं परमात्म्याचं प्रतिपादन केलं, आम्ही ईश्वराचं प्रतिपादन केलं, ते आम्ही मानतो असा म्हणणारा जो आहे तोच या ठिकाणी म्हणजे ईश्वराला तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केल्या होया अपारा तोषा लागी. आपण जे काही कर्म करतो तर जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे किंवा यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. आपण करत असणारं कर्म हे त्या ईश्वराची सेवा आहे, उपासना आहे, आराधना आहे असं म्हणून जर कोणी करील आणि त्याची इच्छा असेल की याद्वारा मला चंद्रलोक प्राप्त व्हावा किंवा स्वर्गातले उपभोग मिळावे, तर असाच पुरुष हा धूम्रयान मार्गाने जातो. दुसरे नाहीतर केवळ कर्मठ असतील किंवा केवळ इतर उपासक असतील आणि त्या उपासकामध्ये पुन्हा परमात्मा आणि आपल्यामध्ये भेद मानणारे असतील आणि जर ते नित्य निरंतर दीर्घकाल अंतकालापर्यंत भक्ती करणारे नसतील तर अशा पुरुषांना देखील हा धूम्रयान मार्गाने सुद्धा जाण्याचा अधिकार नाही. आणि जे लोक या ठिकाणी सकाम कर्म वेद प्रतिपादित पद्धतीनं रीतीनं करत नाहीत, शिवाय या ठिकाणी विषयासक्त आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाचं संपादन करूनच आपल्या जीवनामध्ये सुखाची उपलब्धी होईल अशा प्रकारची भ्रांत धारणा ज्यांनी धारण केलेले आहे ते लोक तर आर्चरादी मार्गाने जात नाही, धूम्र मार्गाने जात नाही. त्यांची तिसरी गती सांगितलेली आहे. काय? तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमा क्षिपाम्यजश्रम शुभान आसुरीष्वेव योनिषु. या ठिकाणी भगवान सांगतात मी त्यांना नारकी योनींना प्राप्त करून देतो अशा प्रकारची स्थिती आहे. हा सगळा विभाग भगवंताने सांगून ठेवला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता ज्ञानोबराय जे आहेत ते त्यांचं मनोगत सांगतात. कोणत्या श्लोकावर? तर श्लोक हा आहे की नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. नैते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. न एते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. ह्या श्लोकाचे चिंतन चांगलं पहा. तर श्लोकाचे चिंतन पाहणं आवश्यक आहे आणि माऊलींनी त्याच्यावर केलेली टीका, भाष्यकारांनी केलेलं भाष्य, या सगळ्या गोष्टींचं गोळाबेरीज किंवा त्याच्याविषयी असणारा साधक बाधक विचार करून आपण एक निश्चित निर्णयापर्यंत आलो तर मग ह्या श्लोकांच्या व यांच्या चिंतनाचं काहीतरी आपल्या पदरात पडल्यासारखं होईल. तर म्हणून इथं आता सांगतात की जर पाहिलं तर 5व्या श्लोकापासून आता हा 27वा श्लोक प्राप्त झाला आहे, पुढं 28वाही श्लोक असाच आहे. तर ह्या एवढ्या म्हणजे जवळजवळ 24 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने अंतकालेच कथम आपलं प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभी, ज्या वेळेला मरणाचा क्षण प्राप्त होतो त्या मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी देखील तू कसा जाणला जातो, म्हणजे तुझं कोणत्या स्वरूप जाणलं जातं, त्या पुरुषाचं प्रयोजन, त्याला कोणती गती प्राप्त होते याविषयी, आणि त्या अंतकालच्या वेळेला तुझं स्मरण करणारा जो पुरुष आहे तो कोणत्या साधनेने युक्त असला पाहिजे इत्यादी सगळ्या गोष्टींचा विस्तारपूर्वक विचार चाललेला. त्याच्यामध्ये हे जे आर्चरा आणि धूम्रमार्ग याचाही विचार त्यामध्येच आला. तर आता या सगळा विचार त्याच संबंधाने आहे. मग आता या ठिकाणी हे जे 2 मार्ग सांगितले त्या 2 मार्गाविषयी सांगतात. न येते श्रुती पार्थ जानन. येते हे पार्थ, येते श्रुती जानन कश्चन योगी न मुह्यति तस्मात् हे अर्जुन सर्वेषु कालेषु योगयुक्ता भव. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे पार्थ, हे अर्जुना, येते श्रुती हे 2 मार्ग. हे 2 मार्ग म्हणजे कोणते 2 मार्ग? शुक्ल मार्ग पक्ष आपलं शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग किंवा आर्चरा मार्ग आणि
धूम्रयान मार्ग. तर हे दोन मार्ग जे आहेत येथे जानन, ह्या दोघांनाही जाणणारा असा कश्चन योगी, असा कोणताही योगी न मुह्यती, तो मोहाला प्राप्त होत नाही, म्हणजे विपरीत भावनेला प्राप्त होत नाही. तस्मात, आणि म्हणून हे अर्जुन, हे पार्था, सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये तू योगयुक्त भव, तू योगयुक्त म्हणजे समाहित चित्ताचा हो. चांगलं पहा आता. तर यामध्ये असं सांगतात भगवान, याचा अर्थ काय झाला, हे पार्थ, हे अर्जुना, येते श्रुती म्हणजे हे दोन मार्ग. हे दोन मार्ग म्हणजे आता सांगितलेले अर्चर आणि धूम्र मार्ग किंवा देवयान मार्ग आणि धूम्रयान मार्ग, हे दोन मार्ग जे आहेत, तर हे दोन मार्ग जाणणारा, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ह्या दोन मार्गाचं स्वरूप चांगलं जाणलं पाहिजे. ह्या दोन मार्गाने जाणाऱ्या कोण त्या मार्गाच्या अधिकारी आहेत हेही जाणलं पाहिजे. नंतर त्यांचा प्रवास कसा होतो हेही जाणलं पाहिजे. तो प्रवास कुठपर्यंत होतो हेही जाणलं पाहिजे. तर या ठिकाणी एक याचा अधिकारी कोण आहे, एका मार्गाचा, जो योगाचा आश्रय घेतलेला भक्त किंवा भक्तीचा आश्रय घेतलेला योगी असा सांगितलं आहे. आणि जो तुम्ही म्हणाल की या ठिकाणी ही जी भक्ती आहे ही सगुणाची भक्ती आहे का, तर त्याने ओंकार स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं, ओंकाराला प्रतीक करून त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं म्हणजे ईश्वराचं चिंतन केलेलं आहे. आणि ईश्वराचं चिंतन करत असणारा पुरुष एक काय, केवळ अनन्य भक्ती करणार आहे. आणि तो जो अनन्य भक्ती करणारा पुरुष आहे त्यालाही भगवंताच्या अनुग्रहाने त्या ठिकाणी इथं काय तुम्ही म्हणा त्याचं शेवटी तर त्याचं सर्व कालाच्या अधीन आहे. इथं कालाच्या अधीन आहे म्हणजे कालोपहित परमात्मा सांगितलेला आहे आणि त्याच्या अधीन तो सर्वांचा अनुशासित बंडा महाराज बघा. आणि त्याचं जर अनुशासन करणारा हा जो ह्या ज्या देवता आहेत, ह्या देवता त्याला एकापेक्षा एक पुढच्या लोकामध्ये पुढच्या लोकाच्या स्वाधीन करत तो ब्रह्मलोकाला जातो असं याचं वर्णन केलं. आणि तो पुनरावृत्तीला येत नाही असं त्याचं वर्णन केलं. मग आता हे जे दोन मार्ग आहे त्यांना मिळणारं फल काय आहे, तर ते फलसुद्धा एकाला शाश्वत फल आहे मोक्ष आणि निश्चित आहे, आणि दुसऱ्याला मात्र निश्चित फल नाही शाश्वत फल, परंतु त्याला पुनरावृत्ती हे फल प्राप्त होतं, जन्ममरण परंपरेला तो प्राप्त होतो. आता हे दोन्ही जाणणारा मग असं सांगतात की येते श्रुती जानन, ह्या दोन मार्गाला त्यांनी त्याचं स्वरूप काय आहे, फल काय आहे, त्याचा अधिकारी कोण आहे, त्याचा संबंध काय आहे, हे सर्व त्यांनी जाणलं. आणि मग हा जाणणारा जो पुरुष आहे त्यांना म्हणतात असा कश्चन योगी, असा कोणताही योगी पुरुष. आता या ठिकाणी योगी पुरुष कोणता घ्यायचा, हे जाणणारा कश्चन योगी, कोणीही योगी तो न मुह्यती, तो कधी पुन्हा मोहाला, विपरीत भावनेला, अन्यथा ज्ञानाला प्राप्त होत नाही. म्हणजे त्याला होणारं ज्ञान हे चांगलं बघा, त्याला होणारं ज्ञान हे यथार्थ ज्ञान असतं, आहे की नाही. मग हा जो योगी आहे हा योगी त्या दोन मार्गांना जाणून त्या दोन मार्गांचं साधन करणारा तो योगी आहे का, ह्या दोन्ही मार्गांचा परित्याग करून वास्तवता काय आहे याचा वेध घेणारा आहे, वास्तवतेचा वेध घेणारा योगी आहे. म्हणजे इथला योगी आता कर्मयोगी नाही, हा उपासक नाही, तर हा योगी म्हणजे कोण आहे, वास्तवाचा वेध घेणारा, म्हणजे तत्त्वज्ञानाचं अंगीकार करणारा, किंवा आपल्याला खरी पुनरावृत्ती पाहिजे असेल याच्याहीपेक्षा सोपा मार्ग आहे, कालांतराने तो मोक्ष मिळेल. परंतु इथं क्रममुक्तीपेक्षाही आपल्याला सद्योमुक्तीचा काही उपाय आहे की नाही, आणि तो उपाय शास्त्राच्या द्वारा संत संगतीमध्ये बसून जर कोणी समजावून घेईल तर त्याला येची देही याची डोळा, याच ठिकाणी आपल्याला इह येव, याच ठिकाणी याच देहामध्ये असताना आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळावा असं ज्याला वाटतं तर तो पुरुष न मुह्यती, ह्या दोन्ही भागांकडे जाणणं म्हणजे काय आहे, मोहाला किंवा अन्यथा ज्ञानच आहे की नाही. आणि याऐवजी आपल्या आत्मस्वरूपाला जो आत्मा यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असा असणारा जो आत्मा, त्या आत्म्याला जर आपण संशय विपर्यय रहित तळ हाताच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट रीतीनं जाणला असता, ज्ञान समकालातच आपल्याला मुक्त होण्याची जर सुविधा असेल तर यांनी ह्या मार्गाच्या मोहामध्ये पडण्याचं काही कारण नाही असा हा योगी म्हणायचा ना.
तरी तर खऱ्या अर्थाने योगी म्हणजे ज्ञानयोगी, आणि जानन म्हणजे अपरोक्ष ज्ञान होणारा योगी किंवा अपरोक्ष ज्ञान करून घेण्याची इच्छा करणारा मुमुक्षू हा जो आहे, तर याच्यामध्ये कधी भ्रम पडत नाही किंवा याच्यामध्ये त्याला अन्यथा ज्ञान अन्यथा भाव कधी अंतःकरणात उद्भवत नाही. असा जो पुरुष आहे, तर असा पुरुष कधी मोहाला प्राप्त होत नाही. आणि पुढे भगवान काय म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. तस्मात आणि म्हणूनच सर्वेषु कालेषु सर्वच कालामध्ये तू योगयुक्त हो, म्हणजे ह्या योगाने युक्त हो, ह्या योगाने संपन्न हो. अर्थात कोणत्या योगाने संपन्न हो? ज्ञान योगाने संपन्न हो असाच अर्थ करावा लागेल. काय योगयुक्त त्याला युक्तस्तदुच्यते, मला वाटतं मागं श्लोक गेला आहे जो यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते तदा. त्या योगाने युक्त त्याला कधी म्हणतात, तर काय सुरुवात काय आहे, यदा विनियतम चित्तम, ज्या वेळेला त्याने आपलं नियंत्रित केलेलं नियमित केलेलं चित्त जे आहे ते आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर होतं, त्याला योगयुक्त असं म्हणतात. हे जे आहे पहिलं, हे जी योगयुक्ताची केलेली व्याख्या, ह्याच्यामध्ये फक्त चित्ताची एकाग्रता आणि ते अधिष्ठान आत्म्याच्या ठिकाणी एवढंच त्याला योगयुक्त असं म्हटलेलं आहे. तसा योगयुक्त एक हा काय आहे की अधिष्ठानाला जाणून अधिष्ठानाच्या अतिरिक्त असणारे सगळे मार्ग तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. जर मनुष्याला ह्या मृत्यूचं उल्लंघन खरं करायचं असेल, शोकातून तरुण जायचा असेल, तर त्याला हे मार्ग नाहीत. कोणते? आर्चेरा मार्ग त्याला नाही, तर त्याच्यासाठी धूम्रयान मार्ग त्याला नाही. मग त्याला मार्ग कोणता आहे खरा? की अतिमृत्युमेती, मृत्यू ज्या अधिष्ठानावर आपल्याला भासतो त्या अधिष्ठानात मृत्यूचा अभाव आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, असं जर समजलं तर तम एव विदित्वा. आपण नेहमी चिंतन करतो, करपात्रीजी महाराजांनी सांगितलं तम एव, हा एवकार कुठे घ्यायचा? एवकार तर श्रुतीमध्ये तम एव, त्यालाच जाणून, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या कशाचंही ज्ञान तुम्हाला असलं, किती कर्मकांडाचं उपासनाकांडाचं योगशास्त्राचं किती ज्ञान असलं तरी तुम्ही खऱ्या अर्थाने अतिमृत्युमेती, ज्याला मृत्यूचं उल्लंघन अतिक्रमण करणं हे त्या ज्ञानाने होणार नाही. ते कशाने होईल? तम एव, त्याला जाणलं तर. मग त्यालाही जाणलं, दुसरं काय आहे का? तम एव, त्यालाच आणि जाणूनच तम एव विदित्वा एव. आणि मग मात्र जर त्याला जर जाणलंच, त्यालाच जाणलंच, तर मग मृत्यूचं अतिक्रमण होतच आहे की नाही, असं म्हणतात. तमेव विदित्वा, तम एव विदित्वा एव अतिमृत्येती एव. त्या ठिकाणी तो मनुष्य तरुण जाऊ शकतो. दुसरा, नान्य हा पंथा विद्यते अयनाय. अयनाय म्हणजे मोक्षाय, मोक्षासाठी त्याला दुसरा कोणताच मार्ग नाही. अशा प्रकारचा हा काही, याला जिथं योगयुक्त सांगायचं हाच योगयुक्त आहे. आणि अर्जुनाला सांगतात, अर्जुना हा जरी मध्ये मागं सांगितलं ना प्रसंग प्राप्त, या ठिकाणी स्मृतस्य उपेक्षा अनर्हत्वम, जे गोष्ट प्रसंगात आली तिची उपेक्षा करता येत नाही, म्हणून तुला हे मार्ग आम्ही सांगितले. परंतु खरं अर्जुना तो असं कर, ही स्थिती असल्यामुळं, म्हणजे काय, ज्ञाना वाचून दुसरा मोक्षाचा उपाय नसल्यामुळं, ज्ञानाद एव तु कैवल्यम, आत्मज्ञानानेच मोक्ष होतो, अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं हे अर्जुना सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये तू काय होय, योगयुक्त हो. आता दुसरा अर्थ इथं असं होईल का सर्वच कालामध्ये म्हणजे नित्य निरंतर कालामध्ये योगयुक्त हो, म्हणजे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या चित्ताची स्थापना करण्याचा प्रयत्न कर, असाही अर्थ लागेल की नाही. कारण यदा विनियतम चित्तम याच्यामध्ये युक्त योगाचं लक्षण सांगितलेलं आहे, बरोबर ना. तर तसंच लक्षण जर म्हटलं तर घेता येईल. पण इथे हे मार्ग सांगून झालेले आहेत आणि हे मार्ग सांगितल्यानंतरही ह्या मार्गाने मिळणारं फल मृत्यूनंतर प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट, एकाचं फल शाश्वत आहे पण ते खूप दीर्घकालाने आहे. ब्रह्मदेवाचा आयुष्य 100 वर्षाचं, एवढी मोठी त्याला गणना आहे. त्याच्यात दुसरी एक शंका आली मला काल, कोणाला संदीप महाराजांना कोणाला सांगितले. आता आणखीन एक शंका येते याच्यामध्ये, पण त्याचं काही कधी कुठं वाचनात आलं नाही, पण शंका येते. शंका म्हणून बघा की नेमका तो किती कालाने जातो, त्या लोकाला जातो, म्हणजे त्या देवतांचं जेवढं आयुष्य असेल
तितका काळ त्या लोकांच्यात निवास करून पुढच्या लोकात जातो का सरळ जातो, आहे की नाही? आणि असं जर म्हटलं तर कल्पांतापर्यंत ब्रह्मदेवाचं आहे आणि मधलाही प्रवास किती दिवसाचा आहे काय माहीत, आहे की नाही? शंका तर बरोबर आहे ना. आता उत्तर काय आहे त्याचं, काय उपनिषदामध्ये कुठं काय आलं असेल माहीत नाही, भाष्यामध्ये कुठं काय, पण काल तर प्रदीर्घ काल आहे एवढं तर निश्चित मानावं लागतं. हां 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 ते हे द्या हा, पण तेच येईल ना त्याच्यात. त्या लोकाच्या देवता येऊन त्याला घेऊन जातात. पृथ्वीच्या वर भूर्भुवा स्वाहा महार तपो जन आणि शेवटी सत्य लोक आहे. त्या लोकाच्या देवता म्हणजे खालचा जो लोक आहे त्या देवता त्याला घेऊन वरच्या लोकात नेऊन सोडतात. त्या लोकात त्याचा सत्कार होतो. जसं आपण एक एक गाव करत पंढरपूरपर्यंत जातो तसं त्याला तिथं राहावं लागत नाही. ब्रह्मसूत्रामध्ये असं सांगितलं, तर त्याला तिथं राहावं लागत नाही. त्याचा मुख्य जे साध्य होतं ते ब्रह्मलोक आहे. त्यामुळे त्याचा फक्त सत्कार होतो. त्या देवता त्याचा सत्कार करून पुढच्या लोकापर्यंत नेऊन सोडतात. पुन्हा त्या लोकातल्या देवता त्याचा सत्कार करतात आणि पुढच्या लोकाला घेऊन जातात. असं तो ब्रह्मलोकाला जातो. म्हणजे याच्यामध्ये त्याचा काळ जात नाही, पण तिथे गेल्यावर मात्र त्याला काही पर्याय नाही. तिथं त्याला ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य होईपर्यंत थांबावं लागतं, की ज्याच्यामध्ये 1000 चतुर्युगीचं एक दिवस आहे आणि 1000 चौकड्याचं काय आहे एक रात्र आहे. आणि अशा प्रकारचं मग पुन्हा त्याचा पक्ष संवत्सर आणि मग 100 वर्षाचं आयुष्य इतका काळ आहे, की त्यांनी सांगितलं हे फक्त ब्रह्मदेवाचा एक अहोरात्र पाहणारे सुद्धा बगदालब्यासारखे असे कोणीतरी पुरुष आहे, नाहीतर इतरांना त्याचा एक दिवस पाहण्याचं सुद्धा भाग्य नाही. म्हणून ते परमभाग्याचे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांना अहोरात्र विद म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा मार्ग आहे. परंतु हे एवढं कालांतराने मिळणारं हे जे मोक्षरूप फल ते खऱ्या रीतीनं तर ते परमात्मा हा ते काय ना त्याला परमात्म्याला कालावच्छेद नाही असं सूत्र आहे ना. हा, कालेन अनवच्छेदात. हा पुरुष जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचा कालाचा परिच्छिन्नता नाही. आणि आपल्याला जोपर्यंत कोणताही पदार्थ कालाने परिच्छिन्न असतो तोपर्यंत तो पदार्थ देशाने परिच्छिन्न असतो आणि वस्तू परिच्छेदही त्याच्यामध्ये असतो, तो विनाशी असतो. म्हणून आपल्याला कालेन अनवच्छेदात असं ज्या पुरुषाचं वर्णन केलंय त्या पुरुषाला, परमपुरुषाला जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर त्याचं ज्ञान आपण इथं आणि आत्ता करून घेतलं तर आपण ज्ञान समकालात मुक्त होऊ. म्हणून इथं म्हणतात तस्मात, म्हणून हे अर्जुना तू सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये योगयुक्ता भव, म्हणजे सर्वच कालामध्ये योगयुक्ता म्हणजे ज्ञान योगाने युक्त हो, म्हणजे ज्ञान संपादनाचा प्रयत्न कर. आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. झोपल्यापासून पुन्हा आपलं जागे झाल्यापासून झोपेपर्यंत आणि याच्यामध्ये आता तुला याचा परिचय झाला तर मरेपर्यंत. आसुप्ते हे अमृते, वेदांत चिंतया कालम नयेत. आणि यालाच म्हणतात की सततम आपलं सर्वेषु कालेषु योगयुक्ता भव. असं म्हटलं तर चालेल ना, की असं म्हटलं तर चालेल का असंच म्हणावं लागेल? याचं तात्पर्य असंच काढावं लागेल, कारण माऊली जे आहेत ते या संबंधाने माऊली असंच म्हणतात. म्हणून हां बरोबर. तर याच्यामध्ये हे साधन करत असताना आता वास्तविक त्याला तो आत्तापर्यंत सांगितला आर्चरादी मार्ग, तर तो पुरुष जो आहे तर तो पुरुष ज्ञानाचं साधन त्यांनी करायला पाहिजे होतं का? तो ज्ञानाचं साधन करू शकत नाही. त्याच्या ठिकाणी मंद किंवा मध्यम मुमुक्षुत्व आहे. बुद्धिमांद्याने युक्त असल्यामुळे त्याला ज्ञान होऊच शकत नाही. मग त्याला ज्ञान होण्यासाठी श्रुतिमाऊलीनं जो मार्ग सांगितला आहे तेही 2 मार्ग पाठीमागचे सांगितले. त्याच्यापैकी धूम्रयान मार्ग हा कर्मकांड करणाऱ्याचा आहे. म्हणजे
उपासनेसहित कर्मकांड करणाऱ्याचा आहे. आणि हा अर्चना मार्ग तो भक्तीसहित योग किंवा योगासहित भक्ती किंवा केवळ भक्ती हे करणारच आहे. हा मार्ग श्रुतीनंच सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना, हे दोन्ही मार्ग अनादिकालापासून आलेले आहेत. पाठीमागच्या श्लोकात सांगितलं ना, शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुन्हा, हे सांगितलेले आहेत. आता महाराजांचं म्हणणं काय आहे की हे जे मार्ग आहे तर याच्यामध्ये ज्ञानामध्ये तर आवृत्ती लागत नाही, आणि याच्यामध्ये आवृत्ती करायला कशी सांगितली आहे की नाही. तर आपण वेदांताचं चिंतनात जर पाहिलं, एक वेदांत दर्शनाची सरणी जी आहे, तर या ठिकाणी काही लोक जे ज्ञानाचे जे अधिकारी आहेत त्याच्यात मध्यम आणि तीव्रतर जिज्ञासू सांगितला. जो जिज्ञासू आहे त्याला जो तीव्रतर जिज्ञासा ज्याच्या ठिकाणी आहे, बुद्धिमांद्य, विषयासक्त, विपर्यय, दुराग्रह, कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. भूत प्रतिबंध नाही, वर्तमान नाही, भविष्य कोणताही प्रतिबंध नाही. पूर्णपणे त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली, स्थिरता झालेली, फक्त आवरणभंग व्हायचा राहिलेला आहे. तर अशा पुरुषाला आवृत्ती नाही. असा योगयुक्त झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ह्या योगयुक्ताला हे विचार करण्याची गरजच नाही, कारण तो अगोदरच ऐकेचे का पारत्रिते भोग पायिक झाले या इच्छेचे, असा एवढा तो वैराग्य, विवेक वैराग्याने संपन्न असतो. विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळा अग्निदेशा. त्याला काय फक्त कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होणी उठी कवनू एकूज. पण हे असे कोण आहेत? कवनू एकूज. ज्ञानमार्गामध्ये असे साधक फार थोडे आहेत, विरळे आहेत. विरळा पावे असं सांगितलं. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. असतेच्या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे, असं त्याचं वर्णन आहे. तर मग याचा अर्थ अशा प्रकारचा जर कोणी नसेल तर त्याच्यासाठी काय साधन आहे? त्याच्यासाठी जर त्याला या ठिकाणी पुन्हा त्याला अंतरंग साधनाचंच अनुष्ठान जे करायचं, श्रवण, मनन, निधिध्यासन हे सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल आवृत्ती नाही सांगितली, पण आवृत्ती कोणाला सांगितली नाही? ज्या पुरुषाला ज्ञान झालं त्याला आवृत्तीची गरज नाही, बरोबर ना. उपासनेमध्ये तर आवृत्तीची गरजच आहे. पण तुम्ही ते वेदांतामध्ये म्हणता की आसुप्ते अमृते कालम नयेद वेदांत चिंतया. तर याचा अर्थ जर श्रवण, मनन, निधिध्यासन ही अंतरंग साधना करीत असतानाही काही प्रतिबंध आहेत, आणि त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी श्रवण करत असताना जर तुम्हाला प्रमाणासंभावना असेल तर वेदांत विचारून दुसरं श्रवण करावं लागतं. याच्या ठिकाणी प्रमेया संभावना असलं तर तुम्हाला काय करावं लागतं? मनन करावं लागतं साधक बाधक युक्तीनं. जर तुम्हाला विपरीत भावना असतील तर विपरीत भावनेच्या निवृत्तीर्थ करावं लागतं. आणि ते कसं करावं लागतं? पुन्हा करावं लागतं. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अंतकरणाची आत्माकार वृत्तीची स्थिरता करायची, त्याला निधिध्यासन म्हणतात. हे आवृत्तीशिवाय होईल का? परंतु हे कधी आहे? त्याला ज्ञान झालेले, पण प्रतिबंध निवृत्तीसाठी त्याची आवृत्ती आहे. याचा अर्थ ज्ञानामध्ये आवृत्ती नाही. एकदा स्वरूपाचं ज्ञान यथार्थ संशय विपरीत रहित झालं तोपर्यंत ज्ञान नाही. पण ही चाललेली साधना ही आर्चरादी मार्गाची का ज्ञान मार्गाची साधना आहे? ज्ञान मार्गाची साधना आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आवृत्ती करायला काही हरकत नाही. म्हणजे आवृत्ती उलट केली पाहिजे या दृष्टीनं. आणि हा जो याला ज्ञान झालेल्याला आवृत्ती सांगितलेली का ज्ञान होण्यापूर्वीची आवृत्ती आहे, ज्ञानपूर्वीची आवृत्ती त्याला केली पाहिजे. त्यासाठी जसं आवृत्ती रसकृत उपदेशात हे सांगितलं, तर हा उपदेश म्हणजे श्रुती सांगते आवृत्ती करा म्हणून. ही फक्त उपासनेमध्ये का या ठिकाणी निधिध्यासन रूप ध्यानामध्ये सुद्धा आवृत्ती आहे. फक्त त्या आवृत्तीला विधी, विश्वास, आग्रह हे लागतात. याला काय लागत नाही. याच्या ठिकाणी कोणता तुम्हाला विश्वास आहे का? याला विधी आहे का? कारण तुम्हाला काय आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, पण ते संशय आणि विपर्यायाने प्रतिबद्ध झालेले, तर प्रतिबंध निवृत्तीचे उपाय चालले. आणि हा सुद्धा खरं आहे ना की केवळ आग्रह आहे. कोणता आग्रह आहे? की या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे प्रतिबंध निवृत्तीसाठी. किंवा भामतीकार सांगतात की ज्ञान झालंच नाही, अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, जर होणारं ज्ञान कोणतं आहे? परोक्ष ज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये श्रुतीचं वचन त्यांनी फार आग्रहाने प्रतिपादन केलं. आत्मावारे द्रष्टव्या, आत्म्याचं दर्शन करायचं असेल तर श्रोतव्या हा, मंतव्या, निधिध्यासितव्या. याचा अर्थ श्रवणही पाहिजे, मननही पाहिजे, निधिध्यासनही पाहिजे. याचा अर्थ सिद्धांत सगळ्यांचा काय आहे? एकच आहे, फक्त थोडी प्रक्रिया काय आहे? भिन्न आहे. मग असं जर आपण पाहिलं, खरं काय आहे की आपल्याला आत्मानुभव यावा
ह्याच्यासाठी ही जी सांगितलेल्या प्रक्रिया आहेत, प्रक्रियेत भेद असला तर सिद्धांत तो एकच आहे. आणि खरं अनुभवाच्या दृष्टीनं असा कोण आहे हरीचा लाल की एकदा तत्वमशिवानी ऐशिवानी आणि एक वेळ पडता कानी अविद्या गेली काय अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागीनला. म्हणून हा हिसाब तो बराबर आहे, पण छोकरा डुबता आहे याच्यासाठी काय आहे, याची आवृत्ती करणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभवाच्या दृष्टीनं हे म्हणायचं, दुसरं काय आहे याच्यामध्ये. हां सुद्धा आपण काय करतो, फक्त उपासकाची तिथं आवृत्ती सांगितली उपासनेची असा अर्थ करतो म्हणजे शक्यतो, पण तिथं जे सूत्र प्रवृत्त झालेलं आहे 4थ्या पादामध्ये 4थ्या अध्यायातलं पहिलं सूत्र, त्याच्यावर हीच शंका केलेली आहे पूर्वपक्षानं की उपासकाला आवृत्तीची गरज आहे, पण मग ज्ञानयोगामध्ये आवृत्तीची गरज नाही, अशी शंका करून उत्तर दिलंय की आवृत्ती ही असकृत, त्याला वारंवार आवृत्ती करावी लागते उपदेशात. कारण तसं श्रुतीमध्ये उपदेश केला आहे आत्मावारी द्रष्टव्य हा असा. म्हणून जोपर्यंत यथार्थ आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञानयोग्याला साधकाला मुमुक्षुला सुद्धा श्रवणादिकांची आवृत्ती करावी लागते. यासाठीच ते प्रवृत्त झालंय सूत्र. हा फक्त उपासकाला जी आवृत्ती करायची त्याच्यामध्ये जसा विधी आहे तसा या ठिकाणी निधिध्यासन रूपी जो ध्यान करतो त्याच्यामध्ये मात्र ते पुढचा आशिना संभवात तेच तो सूत्र त्याच्यासाठी नाही. निधिध्यासन तत्पर आहे, त्यांनी कधी करावी, जेव्हा विपरीत भावना होईल तेव्हा. जेवण कधी करायचं, जेव्हा भूक लागेल तेव्हा. तसं याला तो नियम नाही. परंतु जर तुम्ही ध्यानयोगाचं अनुष्ठान करत असाल किंवा उपासना करत असाल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी आशिना संभवात तत्र आशिना संभवात, तर तुम्ही बसूनच ध्यान केलं पाहिजे. पद्मासनात वज्रासनात एका आसनावर बसून तुमच्या पाठीचा काना स्थिर ठेवून अर्धोन्मिलित किंवा डोळे झाकून जे काही सांगितलं असेल त्याप्रमाणे तो विधी मात्र याला नाही. आणि याला जर ज्ञान झालेलं असेल म्हणजे अगोदर तुम्ही असं जर मानत असाल की तत्वमसी महावाक्याने अपरोक्षच ज्ञान होतं असं जर तुम्ही मानत असाल तर तो विधीचा पण किंकर राहिला नाही. त्याला हा विधी नाही का जसा आशिना संभवात उपासकाला सांगितलं तसं त्याला मात्र नाही. पंचदशीमध्ये विचार केलेला आहे विद्यारण्य स्वामींनी. तर यामध्ये ज्ञान जर तुम्हाला झालं असेल सर्वेषु कालेषु, हे काय बोलण्याचं फक्त काय पद्धत आहे. सर्वेषु कालेषु म्हणजे कालाला प्राधान्य देऊन सांगायचं नाही. सर्वेषु कालेषु हा काल वस्तू देश सगळ्यांचंच उपलक्षण आहे. सगळ्याच कालात तू काय हो योगयुक्त हो, म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित, देश उपहित काल उपहित वस्तू उपहित अशा परमात्म्याला आत्मत्वाने विषय कर. ऐकी नाही असं त्याला म्हणतात की योगयुक्त हो. अशा प्रकारचं योगयुक्त हो. हे कशासाठी एवढं विचार करायचा की हे माऊलींनी याच्या हा झोग जो आहे हे धोरण आहे हे माऊली ह्या श्लोकातून सांगतात. म्हणून काल आपण 2 वेळांचं चिंतन केलेलं आहे. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे, देह तेजोनी व्हावे देह तेजोनी वस्तू व्हावे मार्गेची की. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूचे आहो, काजे दोरी सर्पत्व व्हावो दोरा चिकडुनी. काल आपण पाहिलं की ज्या दोरावर आपल्याला सर्प भासतो त्या दोराच्या दृष्टीने विचार केला तर त्याला सर्पाची उत्पत्ती, सर्पाची स्थिती, सर्पाची निवृत्ती, ती निवृत्ती अधिष्ठानात, सर्पाचा भास त्याच्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानात, त्या अज्ञानाच्या तमोगुणाचा प्रभाव तो पदार्थ आणि त्याचं सत्वगुणाचा प्रभाव म्हणजे सत्वगुणाचा परिणाम म्हणून ते झालेलं त्या पदार्थाचं ज्ञान. ह्या सगळ्याच गोष्टी जर दोराला विचारायला गेलं तर त्याला माहीत नाही. आपण कालच पाहिलं जर त्याला रज्जूला माहीत नाही तर रज्जू उपही चैतन्याच्या ठिकाणी कधी आहेत का? त्या कधीच नाही. अशा प्रकार आणि रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी बरोबर ना, रज्जूपहित चैतन्याला अधिष्ठान कल्पून झालेल्या ह्या आध्यस्थ पदार्थाची संगती हे सुद्धा त्याला माहीत नाही. इतकंच नाही, यांचा बाद करून अधिष्ठान मात्रावशेष हे सुद्धा त्या अधिष्ठान मात्राला माहीत नाही. अशा प्रकारचं इतकं असंग निर्विकार केवल विशुद्ध स्वरूप, अशा प्रकारचं निरपेक्ष निरतिशय
निर्विशेष आणि निरुपाधिक असं अवाच्य असं आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला मनुष्याला जाणता येतं. संतांच्या संगतीत सत्शास्त्राच्या साह्याने याच जन्मामध्ये त्याला जाणता येतं. विशेषतः त्यांनी सांगितलं शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्ता स सुखी नराहा. यांनी काय अर्थ केला मधुसूदन सरस्वतींनी की इह या शब्दाचा अर्थ केला यौवने ना. शक्नोती इह एव म्हणजे कुठं या मृत्यूलोकात किंवा या देहात असं नाही म्हणतात, ते म्हणतात यौवने. तारुण्यातच हे ज्ञान मिळवता येतं आणि त्याला पुढं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येतं. तसं याच ठिकाणी आपण एकदम तारुण्यात असतानाच खरं तर आपली संस्कृती सांगते की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानीय. कौमार अवस्थेमध्ये जसं प्रल्हादानी ध्रुवानी आपलं जीवनाचं पूर्णपणे श्रेय संपादन केलं तसं खरं बालपणापासूनच आपली संस्कृतीत उदाहरणं तर कुठपासून आहे. शुको वा वामदेवो वा या ठिकाणी वामदेव किंवा शुक हे गर्भावस्थेतच ज्ञान झालं. तसं आणि ज्या अर्थी ही उदाहरणं हे सांगतात की बाल्यकालात ज्ञान होतं, तारुण्य काळात ज्ञान होतं, स्त्रीला होतं, पुरुषाला होतं, वृद्धाला होतं आणि मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणीसुद्धा होऊ शकतं. परीक्षिता मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा रामनामी हे सगळं वेद सांगत आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं जे आता चिंतन केलं ह्या चिंतनातून आपल्याला ह्या रज्जू सर्पत्व व्हावं दोराची काय बरोबर आहे ना. दोरा सर्पत्व व्हावं दोराची करुणी, दोरी सर्पत्व व्हावं दोराची करुणी. ह्या दोराला सर्पही माहीत नाही, तो सर्पत्व पण मिथ्या आहे अशी स्थिती आहे. अशा प्रकारचं जसं माऊली म्हणतात तळ हातावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. असं आपल्याला स्पष्टपणे ह्या आपल्या आत्मतत्वाचं ज्ञान व्हावं. दृढ अपरोक्ष आत्मसाक्षात्कार किंवा दृढ अपरोक्ष आत्मत्वाने ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्यावा. याला म्हणतात की ही स्थिती जी आहे ती माऊली म्हणतात करून घ्यावी. हे आत्तापर्यंतच्या विवेचनावरून जो निष्कर्ष भगवंतांनी सांगितला तो निष्कर्ष हा सांगितला. ते म्हणतात मज तरंगपणा असे की नसे ऐसे उदकाशी काही प्रतिभासे ते भयल तेव्हा जैसे तैसे उदकची. की आपल्या जसा परमात्मा आहे त्या परमात्मा सगळ्या जगाची उत्पत्ती स्थिती लयाचा व्यवहार त्याच्याच अधिष्ठानावर होतो की नाही. सगळ्या अधिष्ठानावर होत असताना परमात्म्याला कधीतरी त्या ज्या पदार्थाची कल्पना केली ते जगत, त्या जगताचं कारण अज्ञान यांचा संबंध तरी परमात्म्याच्या ठिकाणी आहे का. किंवा ते अज्ञान ती माया परमात्म्याला कधीतरी आच्छादित करते का. परमात्म्याच्या ज्ञानाला कधीतरी ती आवृत्त करते का. करत नाही. परमात्म्याला कधी आपल्याला परतंत्र करते का. नाही. जशी ही ईश्वराची असणारी माया आहे ती त्याला आवृत्त करू शकत नाही. कारण तो कसा आहे मायावी आहे. माया त्याच्या अधीन आहे. तो परमात्मा जो आहे तो स्वतंत्र आहे असं स्थिती आहे. त्याचप्रमाणे जीवाने त्याच्यामध्ये कोणताच विकार होत नाही. त्यासाठी उदाहरण देतात तसं जीवाचं झालं पाहिजे. योगयुक्त व्हायचं म्हणजे जसं त्या ईश्वराचे. कारण असं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की जीवनमुक्त पुरुष हा फक्त काय आहे जवळजवळ ईश्वरच आहे. जवळजवळ का म्हणतो आपण त्याला जवळजवळ का म्हणतो त्याचं कारण काय आहे. जगताची उत्पत्ती आणि स्थिती लय हे सामर्थ्य जे आहे ते जीवाच्या ठिकाणी नाही. बाकी जीवनमुक्त ईश्वर ज्या बोधाने नित्यमुक्त आहे त्याच बोधाने ह्या नित्यमुक्तीचा निश्चय कोण करू शकतो. ज्ञानी पुरुष करू शकतो. जीवनमुक्त पुरुष करू शकतो. मी आत्ता इथं मुक्त आहे म्हणजे माझं मुक्तपण जे आहे ते काय आहे नित्यसिद्ध आहे. ते कुठं प्राप्त करायचं नाही किंवा मी प्राप्त केलं असाही त्याला कधी भ्रम होत नाही. हे माझा अनादी अनंत अशी नित्यमुक्तता संचलेली मी नित्यबुद्धी संचली आणि तया ते असं दिले. ती संचलेली नित्य ज्ञान स्वरूपता माझी अभंग अखंड अकाट्य अशा प्रकारची स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आहे असा त्याचा काय बोध आहे. म्हणून म्हणतात त्यासाठी उदाहरण कसं देतात माऊली की मज तरंगपणा असे की नसे. आता पाणी हे आणि त्या पाण्यावर अनेक प्रकारचे तरंग उठतात. एक लहान तरंग आहेत काही मोठे तरंग आहेत. परंतु आपल्याला कसं कौतुक वाटतं
हा मोठा तरंग, हा लहान तरंग, आणि हा लहान तरंग आता काय झाला, मोठ्या तरंगामध्ये लीन झाला. आपण जर एखाद्या नदीच्या काठावर किंवा एखाद्या मोठ्या सरोवराच्या जलाशयाच्या काठावर बसलो तर सारख्या लाटा उसळत असतात, तरंग उत्पन्न होतात. एक तरंग धावत जातो, माठीमागे दुसरा येतो, त्या तरंगात तो विलीन होऊन जातो. कधी कधी तरंग नसतात तेव्हा पाणी शांत दिसतं. हे सगळं आहे. पण त्या सर्वामध्ये तरंगामध्ये, मोठ्या तरंगामध्ये कोण आहे? पाणीच आहे. लहान तरंगामध्ये कोण आहे? पाणीच. नाथ महाराजांनी किती गोड लिहिलं, जीव शिवध्वनी हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंग नेने हरी. त्या ठिकाणी त्या समुद्राला काही कौतुक आहे का? मोठे तरंग उसळले, लहान तरंग उसळले, काहीच नाही. डोंगरा एवढ्या लाटा असो, नाहीतर एखादी छोटी लाट असो, जीवरूपी एक लाट आहे आणि ईश्वररूपी मोठी लाट आहे. पण दोन्ही लाटेमध्ये परमात्म तत्व सर्वत्र सारखंच अनुष्ठित आहे का नाही? त्याच्या ठिकाणी उपाधीमुळे एकाला जीव म्हटलं, ऐकी नाही काय, कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जेते. पण जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंग नेने हरी. तो समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या याने काय वाढ झाली का पाण्यामध्ये? आणि जे छोट्या लाटेमध्ये त्याची काही ऱ्हास झाला आहे का? त्याच्या ठिकाणी वृद्धी नाही आणि क्षय नाही. पाण्याला कधी वाटतं का अरे अरे छोटा झालो, अरे अरे मोठा झालो, अहो अहो मोठा झालो? काहीच त्याच्यात बदल होत नाही. त्याचं कारणच असं आहे, पाणी पाणी रूपानेच आहे. तसं म्हणतात मद तरंगपणा असे की नसे हे उदका. माऊली आक्षेपार्थाने, हे उदकाशी काही प्रतिभाषे, हे उदकाला कधी वाटतं का पाण्याला की मी या ठिकाणी तरंग जे आहे ते तरंग पण हो, किंवा मी आता तरंग रूपाला होतो, आता मात्र तरंगाचा नाश झाला, अर्थात माझ्यावर मोठा प्रसंग ओढवला, असं त्या पाण्याला कधी वाटतं का? मज तरंगपणा असे की नसे हे उदकाशी काही प्रतिभाषे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची. तुम्ही कधीही पहा तर ते काय आहे? उदकच आहे. उलट माऊली त्याचं वर्णन मोठ्या यांनी करतात, उत्कर्षाने करतात, की त्याच्यामध्ये हे जे तरंग होतात लहान मोठे, तर त्याचं काही नाही. ते उलट त्या पाण्याचा आनंद आहे. ते पाणी काय करतं? तरंग रूपाने काय होतं? कमळ होतं. आणि पुन्हा ते पाणीच त्या कमळाचं काय करतं? आस्वादन करतं. काय होई ती अमृतानुभवातली, ऐक्याचे मुद्दल न ढळे. ते पाणी तसंच राहतं, ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजेरेपणाचा लाभ तरी मिळे. तर स्वतरंगाची मुकुळे तुरंबका पाणी. आपल्या तरंगाचीच पुष्प, त्या पुष्पाचं त्या पाण्याने का बरं आस्वादन घेऊ नये? अर्थात किती आस्वादन केलं, किती द्वैतातला व्यवहार झाला तरी तो अधिष्ठानाला सोडून झालेला नाही. किंबहुना हा व्यवहार फक्त दिसण्या इतकाच आहे मात्र काय? अधिष्ठान मात्रच आहे. अधिष्ठान मात्रच त्या तरंगाच्या, लहान तरंगाच्या मोठ्या तरंगाच्या रूपाने, किंवा जगात असणारा मोठा तरंग ईश्वर तरंग आणि लहान तरंग कोण आहे? जीव तरंग आहे. पार अगदी चिरटापासून हिरण्यगर्भापर्यंत हे सगळे जे काही तरंग आहेत हे सगळे तरंग एकाच चैतन्यावर आहे. आणि त्या हे जे तरंग आहेत ह्या तरंगाविषयी पाण्याला काही उदकाशी मला तरंग पण होतं, आता मी नाहीसा झालो, आता तरंगाच्या रूपाने मी अस्तित्वात आलो, असं उदकाशी काही प्रतिभाषे असं पाण्याला कधी भासतंय का? नाही. ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. भल तेव्हा म्हणजे कोणत्याही वेळेला तुम्ही लहान असू मोठा असू, लहानही नसून मोठंही नसू, तरीसुद्धा ते काय आहे? उदकची की, ते पाणीच आहे. तर तरुवर बीजापोटी, बीज तरुवरा शेवटी. हां हां उदकावरील तरंग, तरंग उदकाचे हात, हे प्रमाण. उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग. तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली विलया. हे उदाहरण दिलेले. त्याच्यापैकी हे तिसरं जे उदाहरण आहे तरंग आणि पाणी, तो काही एकपासून एक वेगळं काढता येत नाही. तर एखादा मनुष्य म्हणे तरंग आणून द्या आम्हाला आणि पाणी तसंच ठेवा, तर त्याला काढता येईल का? तरंग वेगळे आणता येतील का? कारण ते पाणी वाचून स्वतंत्र त्यांना सत्ता स्फुरणच नाही. ज्या पदार्थाला अधिष्ठानावाचून सत्ताची सत्ता नसते तो पदार्थ तत्वता अधिष्ठानच असतो, त्याला स्वतंत्र अस्तित्व नसतंच मुळी. तरंगाकारे न जन्मेची,
ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू झाले. तरंगाकारेण जन्मची, तरंग उत्पन्न झाला म्हणून काय पाणी उत्पन्न झाले का? न जन्मेची. तरंगाचा आकार झाला तरी त्या पाणी काही उत्पन्न होत नाही. ना तरंग लोपे न निमेची, ना म्हणजे अथवा, तरंग लोपे त्या तरंग किंवा तरंग लोपी असा पण पाठ आहे, चांगला पाठ आहे. तर त्या ठिकाणी तरंगाचा लोप झाला असता न निमेची, ते पाणी नाहीसं होतं का? नाही. तेवी देही जे देहेची वस्तू झाले, तैसे त्या पाण्याप्रमाणे देही या देहात असतानाच देहेची वस्तू झाले. ह्या देहानेच म्हणजे या देहात असताना ह्या देहानेच ते काय झाले? वस्तूला प्राप्त केलं का वस्तूच झाले? मग वस्तूच झाले. आता ह्या देहरूपी हा बुडबुडा किती त्याच्यावर भासला तरी त्या ठिकाणी त्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल झाला आहे का? काहीच नाही. खरं तर स्वामी त्या चांडोळे अण्णा सांगायचे, आपण बुडबुड्याचं उदाहरण घेतो. पाण्यात बुडबुडा आहे पण बुडबुड्यात पाणी नाही, हे कोणतं व्यतिरेक चिंतन आहे का? आहे की नाही? पण ते चांडोळे अण्णा स्वामी महाराजांना म्हणायचे की आता त्याच्या आशयाचं काय कुठं कसा असेल माहीत नाही, पण ते म्हणायचे बुडबुड्यात पाणी नाही असं काय म्हणता? बुडबुडात पाणी आहे. बुडबुडा कोण आहे? पाणीच आहे. बुडबुड्यात पाणी नाही तुमचं शब्द झालं, पण बुडबुड्याचा जो वरचा आकार आहे त्याचा आहे कोण आहे? पाणीच आहे. त्यामुळे अधिष्ठान सोडून काही नाहीच आहे, सगळं अधिष्ठान मात्रच आहे. लक्षात आलं ना सगळं? तर ते सांगतात की ते तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची. तरंगाकार झाला म्हणून पाणी उत्पन्न होत नाही, तरंग लोप्त झाला म्हणून पाणी नाहीसं होत नाही. तेवी त्याप्रमाणे देही जे देहेची वस्तू झाले, ह्या देहामध्येच असताना, म्हणजे त्यांनी असा पुरुषार्थ केला की ह्या देहामध्ये असताना ह्या देहाच्या माध्यमातूनच त्यांनी अशा प्रकारची एक स्थिती प्राप्त केली की ते वस्तू झाले, ते वस्तू स्वरूपाला प्राप्त झाले. वस्तू प्राप्त केली नाही, वस्तू स्वरूप झाले असे. आता शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काही निमे ते पाहे पा. म्हणतात आता असे जे पुरुष आहे, तर असे पुरुष जे ब्रह्मवस्तूला प्राप्त झाले, कुठं? ह्या देहात असताना. यालाच म्हणायचं जीवनमुक्त झाले आणि देहामध्ये राहतात आणि सगळा व्यवहार करतात, तरीसुद्धा त्यांची जीवनमुक्ती अबाधित आहे. किंवा त्यांच्या दृष्टीनं अखंड एकमेव अद्वितीय असं असणारं एकच तत्व सगळीकडे आहे. मग त्या तत्वावर तुमची किती ब्रह्मांड झाली आणि गेली, सगळे आभासिक, तरी त्या तत्वाला सोडून ते काहीच नाही. किंबहुना याला ह्या कारणाला पाहून लोक हे विचार करत नाही का व्यतिरेक केल्याशिवाय जर असं म्हणायला लागलं तर आपल्याला अनर्थाला प्राप्त व्हावं लागेल, ही गोष्ट सोडून देतात आणि मग चिदविलास शब्दाचा प्रयोग करतात. त्यामुळं आपल्याला काय होतं, तर चिदविलास म्हणून एक म्हणजे त्याचं पर्यवसान जे आहे ते वैराग्यात न होता काय काय होतं, भोगामध्ये किंवा भोगेच्छेमध्ये त्याचं काय होतं, पर्यवसान होतं. जर व्यतिरेकाने ज्याला खरं वैराग्य निर्माण झालं असेल तर त्याच पुरुषाला या ठिकाणी अधिष्ठान सर्वत्र अधिष्ठानाची सदा सर्वत्र सर्व वस्तू देश काल सगळ्या ठिकाणी परमात्माच आहे. किंबहुना देश काळ वस्तूसुद्धा परमात्माच आहे. देशात काळात आणि वस्तूत परमात्मा नाही. परमात्मा हा सर्व रूप पण आहे, सर्व द्रष्टा पण आहे आणि सर्वातीत पण आहे आणि सर्व साक्षी पण आहे. ऐक ना, सर्व परमात्मा आहे. हा बोध कधी येईल? अगोदर ह्या बाह्य जे काही आकारवान आहे, ह्या आकाराचं स्वरूप, नामरूपाचं स्वरूप, संबंधाचं स्वरूप, जातीचं स्वरूप, ऐक नाही, हे जर आपल्याला हे सगळी कल्पना आहेत, नाम रूप संबंध जाती क्रिया भेद. आता तुम्ही जर म्हटले त्यांचं स्वरूप न कळता, त्यांचं कल्पितत्व न कळता जर तुम्ही म्हणाल की हे परमात्मा रूप आहे, तर सत्यत्व बुद्धीनं काय होईल? तुम्हाला बंद होईल. तुमची मुक्ती कधीच होणार नाही. होईल पण कोणती मुक्ती होईल? तुम्ही आमचा अन्वय व्यतिरेकपूर्वक अन्वय सांगणारा आहे पुरुष आणि केवळ व्यतिरेक न मानता अन्वयाचं आपातता जणू काही एकच वेदांताचं खरं रहस्य कळलं असं म्हणणारा पुरुष, यांच्यामध्ये भेद राहील की नाही? किती भेद राहील? थोडासाच राहील का जमीन आसमानाचा राहील?
जमीन आसमानाचा राहील. पण ही गोष्ट जी आहे ही खरी भगवंताचे म्हणून ह्या पुढच्या अध्यायात हे गुह्य ते जे सांगणार आहे ते हेच सांगणार आहे की परमात्मा म्हणतो की माझ्यावर सर्वच भासतं, त्यांच्यामध्ये मी आहे, माझ्यामध्ये ते आहे. पुढे जाऊन सांगतात माझ्यामध्ये ते आहे पण त्यांच्यामध्ये मी नाही. पुढे जाऊन सांगतात ते माझ्यामध्ये नाही मी त्यांच्यामध्ये नाही आणि हे सर्वस्व आमचे गुढ असं पुन्हा सांगतात, आहे की नाही. असं जे सांगतात हे असंच सांगावं लागतं तर खरं कळतं. ज्ञानोबारायांनी हे जे सांगितलं अगोदर, ज्ञानोबाराय तर त्याच्याही पुढची धोक्याची सूचना देतात. कोणती सूचना देतात? हे सर्वस्व आमचे गुढ परी दाविले तुझं उघड. जर तुला हे फार आमचं गुह्य तत्वज्ञान आहे पण तुला मी अत्यंत स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे, आता संपलं की नाही, गुढ सांगितलं तरी पुन्हा त्याला एक धोक्याची सूचना देतात. काय? इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. मग आता या इंद्रियाला कवाड द्यायचा असेल तर या ठिकाणी त्याच्याविषयी किमान तुम्हाला व्यतिरेक वैराग्य तरी असलं, वैराग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर तुमचा याच्यात प्रवेश तरी होईल, नाही तर प्रवेशसुद्धा होणार नाही. कारण आम्हाला लागतं खरं परवैराग्य, व्यतिरेक वैराग्यसुद्धा नाही. काही नियम, काही निग्रह केला आणि काही केला नाही असं नाही, किंवा इंद्रियांचाच निग्रह करायला समर्थ झाला आणि मनाचा निग्रह केला नाही असं सुद्धा चालत नाही. हे सांगण्यासाठी माऊली उलट इतकं सांगतात की तुम्हाला इंद्रियाचा निग्रह करून ह्या गोष्टींचं मार्मिक रहस्य कळेल. आणि कुठं सांगतात? ह्याच विषयात सांगतात. जे सर्वस्व आमचे गुढ तिथं इंद्रिया देऊनही कवाड. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आपण ध्यानात घेतल्या नाही तर आपल्या ह्या शब्द प्रपंचाने आपण मोहित होऊन आपल्याला त्याचं जे काही सामंजस्य आहे, समन्वय आहे किंवा वक्त्याचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याचं ग्रहण अनुभूती फलापर्यंत पर्यवसित होणार कधीच पदरात पडणार नाही. म्हणून आता सांगतात की अशा प्रकारचं हे करण्यापेक्षा त्यांनी ह्या देहामध्ये असतानाच देहाच्याच माध्यमात त्याला मुक्ती प्राप्त करता येते की नाही. कुठली मुक्ती? वस्तूच्या प्राप्ती का वस्तू झाले, वस्तू स्वरूप त्याला होता येतं. आणि मग एकदा वस्तू स्वरूप झाला ना तो, मग आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काही निमे ते पाहे पा. आता ते सांगतात वर्णन काय चाललंय, मरण येतं जीवाला आणि मरणाच्या वेळेला खूप महत्त्वाचा क्षण आहे तो आपण साधला पाहिजे. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मग नंतर म्हणायचं गोड कसा झाला तर मरण माझे मरून गेले, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपमेन. हाच खरा पुरुष जो आहे तो अर्चिरा मार्गाने जाणार किंवा काय असं तुम्ही म्हणा. तर याच्यामध्ये ते म्हणतात त्या शरीराचं जे काय आहे त्या शरीराचे तयाच्या ठाई एकदा त्याला त्याचं ज्ञान झालं, अधिष्ठान आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं का कुठं झालं? इथं झालं. आणि कसं झालं? संशय विपर्य रहित झालं. कसं झालं? दृढ अपरोक्ष झालं, तळहाताच्या आवळ्याप्रमाणे झालं. आता मग त्याचे शरीराच्या ठाई, आता त्याला त्या शरीराच्या ठिकाणी आडनावही उरले नाही. शरीर नावाचा प्रकार आपल्या अधिष्ठानात आहे आणि त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याचा मृत्यू आपल्याला साधायचा आहे. शेवटचा दिस गोड व्हावा. का शरीर तो काय म्हणतो? आडनावही नाही, त्याला माहीतसुद्धा नाही. आम्ही एकदा एका लग्नाच्या बैठकीला गेलो होतो. तुम्ही म्हणाल बऱ्याच बैठकी केल्या का? एकच केली तेवढी त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ते एकदम गरिबाचं लग्न होतं. त्या मनुष्याला फक्त मुलगी द्यायची होती. मग त्याचे नातेवाईक घेऊन आलं. ते मनुष्य पण आपल्याला माहिती आहे पण मी नाव नाही सांगत. तर त्याच्यामध्ये ते आम्ही गेलो तिथं. ते मग बैठक सुरू झाली. मग त्यांनी सांगितलं हुंडा किती द्यायचा. तर त्या मुलाकडच्यांनी सांगितलं की हे करा 2 तोळे सोनं आणि मग बाकीचं आपण पुढं बोलू, पण 2 तोळे सोनं. तर तो मुलीकडचा माणूस काय म्हटला, अहो हे काय म्हणतात म्हणे, काय तोळे सोने हे तर काय कधी ऐकलंच नाही म्हणे, हे माहीत नाही आम्हाला, हे माहीतच नाही काय पद्धत आहे, तोळे सोने काय हे आम्हाला माहीतच नाही म्हणे. बरं मग आपण उठा म्हणे. मग लगेच मग ते मनुष्य त्याला पण करायचंच होतं. तो म्हणला बसावं, असं काय करता तुम्ही? नाही पण हे सोनं काय हे आम्हाला सांगा ना, आणि तोळा म्हणजे कसा असतो? म्हणजे आमच्याकडे हे कधी झालेलंच नाही म्हणे. बरं ते म्हणे मग करू. तसं इथं शरीर म्हणजे काय आहे, एकदा हे नाव झाल्यानंतर शरीराचे तयाचे आठ आहे, त्याला एकदा ज्ञान झाल्यानंतर शरीर म्हणजे काय आहे ते जन्मतं मरतं,
त्याची स्थिती राहते. हे आडनावही उरले नाही. त्याला हे आडनावसुद्धा शरीर हा काय प्रकार आहे हे त्याच्या शरीयते ती शरीरम देह उपचये काही तुम्ही सांगा. देह अनित्य आहे ते हे सुद्धा ऐकायला तो राहिलेला नाही. त्याच्या आडनावही उरले नाही. तरी कोणे काळे, तर मग हे देह कोणत्या काळात मरतो, म्हणजे उत्तरायणात का दक्षिणायनात, कोणत्या काळे आणि काही निमे, कोणत्या काळातून काय मरतं, काही निमे म्हणजे ते शरीर मरतं ना. तर म्हणतो शरीरच माहीत नाही तर काही निमे, शरीर नावाचा कोणता प्रकार आहे तो मरतो म्हणजे काय, आणि कोणी काळे, आणि त्या काळ नावाचा काय प्रकार आहे, कोणत्या काळातून काय निमे मरतं ते ते पहा बरं तूच आता. म्हणजे तुम्हीच पहा आता, तुम्हीच पहा. तुम्ही शेवटी कुठल्या निर्णयाने येणार. शरीर म्हणून काही प्रकारच नसल्यामुळे तो उत्पन्नही होत नाही आणि नाशही पावत नाही. त्याला उत्पत्ती नाश असायला तो पदार्थ जर असता तर त्याचा उत्पत्ती नाश सांगता आला असता. वंद्यापुत्राचा लग्नपत्रिका काढायची, जुळवायची, त्याचा जन्मकाळ, त्याचा वाढदिवस साजरा करायचा किंवा त्याचं वर्षश्राद्ध करायचं हा प्रश्नच कुठे आहे, काहीच नाही. म्हणून त्या रामसुखदासजींनी ते मृत्यूपत्र लिहिलं ना, त्यांचा तो काय त्याला काय नामा म्हणतात, काय वसियतनामा, त्याच्यामध्ये त्यांचं छोटंसं पुस्तक गोरखपूरने काढलं. तर त्यांनी सांगितलं माझं देह पडल्यानंतर तुम्ही काय करा, लगेच त्याचं विसर्जन करून टाका. त्या कोणाचं कुठं फोटो, त्याचे काही जाहिरात पेपरला कुठंही काहीही देऊ नका. आणि कुठेही काही दिलं नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं काय आहे, शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. तरी कोणे काळी काही निमित्ते पाहे पा, त्याचं मरण पावल असं काय. हे जे दुसरे लोक आहे, स्वामी महाराज एका ठिकाणी गेले होते नर्मदा काठावर, तर तिथं काय झालं की एक संन्यासाचा आश्रम होता, तिथं ते राहिले 3 दिवस आणि तात्या होते बरोबर. आणि मग ते दररोज संध्याकाळी आरती व्हायची, त्यांचा नियम होता. तर त्या खाली त्यांनी एक गुहा केली होती आणि त्या गुहेमध्ये एक मूर्ती स्थापन केलेली होती संन्यासी महात्म्याची. आणि ती मूर्तीचं ते काय करायचे, ओवाळणं वगैरे ते करायचे दररोज आरती वगैरे. तर ते स्वामी महाराजांनी पाहिलं, ते म्हणे मूर्ती जी आहे ना स्वामीजी, ही मूर्ती एकदम कोणत्या पुरुषाची मूर्ती, ही तर तुमच्यासारखा चेहरा दिसतो हुबेहूब म्हणे का, असं त्यानं म्हणे. ते नाही माझंच आहे ती मूर्ती. त्या संन्यासी महाराजांनी सांगितलं ही मूर्ती काय आहे, माझीच आहे म्हणे. मग ते तुम्ही जिवंत असताना कशी काय मूर्ती, ते म्हणे आम्ही गेल्यावर पुन्हा लोक करतील का नाही स्थापन, म्हणून ते आश्रमात आपल्या हातात आहे म्हणून आहे. स्वामी महाराज म्हणले तुम्ही भ्रष्ट संन्यासी आहे म्हणे, मी नाही इथं राहणार. दुसऱ्या दिवशी निघून गेले तिथून. ते म्हणे अरे संन्यासी जीवन काय झालेले, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा. असं जर शरीर आहे आणि तुम्ही आता जिवंत असताना मूर्ती तुमचीच आणि आरती कोणाची करता, तुमचीच करता म्हणणे. तर तिथं हा जो पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, त्याला शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. आणि मग कोणे काळी, कोणता काळ, ऐका का काळ हीच कल्पना आहे, काळ हीच कल्पना आहे. काय त्या ओव्या आहेत नाथ महाराजांच्या की काळ हे दुर्धर मनशंका निशंकपणे साचार, ज्याचे मन म्हणे मी आमर, आणि काळ वर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका असा काळ आहे. आणि देशाची केलेली काही कल्पना आहे आणि कोणी केलेली कल्पना आहे, मीच केलेली कल्पना आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. तरी कोणे काळी काय निमे ते पाहे पा, तुम्हीच पहा बरं. मग मार्गा ते कासया शोधावे, कोणे कोठोनी के जावे, जरी देशकालाधी आघवे आपणची असे. या ठिकाणी आता काय आहे ना, काय भूमीवरील तरंगू का, जळावरील तरंगू, ते मला काय म्हणतो, जळावरील तरंगू जरी धाविनला संयोगू, तरी काय भूमी भागू क्रमीला तेने ना, बरोबर ना. अशा प्रकारे जळावरचा तरंग किती धावला तर तो भूमीला सोडून कुठं जातोय का. तसं विचाराच्या प्रांतात हे सगळे जे अनात्म पदार्थ आहेत, जे आपल्याला भासमान होणारे पदार्थ आहेत, ते अधिष्ठानाला सोडून आहेत का अधिष्ठान मात्रच आहेत, आहे की नाही. अधिष्ठान का आपण अधिष्ठानालाच पाहतो आणि त्या पदार्थ नाव देतो, आहे की नाही. आपण पाहतो हातात कोण आहे, माती, आणि म्हणतो काय आहे, घट, आहे की नाही. आपण मातीला पाहतो अगोदर का घटाला पाहतो, का मातीच आहे का घटामध्ये मातीच आहे, घटाच्या आधी मातीच होती का नंतर पुन्हा मातीच राहणार आहे, का मातीच खरी आहे, का मृत्तिका सत्य आहे आणि हा आकार जो घट आहे हा वाचारंभण आहे. तसंच वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेतेव सत्यम अशी स्थिती आहे.
म्हणून सांगतात. मग आता माणसाने मार्गता कासया शोधावे, मार्गातला कोणत्या मार्गाने जावं याचा शोध घ्यावा, नाही का? आपण कोणत्या मार्गाने जावं, हां, कासया शोधावे का, काय कशाला शोध घ्यायचा, करूच नाही, आहे की नाही? म्हणून आहे ना, आपल्या विचारसागरामध्ये त्यांनी सांगितलं मंद मुमुक्ष जो आहे, आपण काय म्हणतो आता विचार काय केला महाराज आपण, की जो मंद किंवा मध्यम मुमुक्ष नाही त्यांनी काय करावं, ध्यानयोगाचा आश्रय करून आर्चरादी मार्गाने जावं असा विचार केला. बरोबर आहे की नाही? वास्तविक वेदांतामध्ये विचारसागरामध्ये सांगत असताना मंद मुमुक्षुनी काय करावं, काही उपासना आणि ज्ञान ह्या दोन्हींचा आश्रय करावा का, उलट उपासना कर्म याचा आश्रयच करू नाही सांगितलं? करूच नाही. अपरिपक्व अवस्थेत त्यांनी उलट काय करावं, जास्त जोर कशावर लावा, अंतरंग साधन श्रवणाधिकामध्ये त्यांनी जोर लावा, दुसरं करू नये असं सांगितलं. कारण त्याच्यामुळं काय, अगोदरच तो अपरिपक्व आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल, त्याची देह तादात्म्य बुद्धी अधिक, म्हणजे मी कर्माचा कर्ता आहे, मी फलाचा भोगता आहे, हेच अधिक दृढ होईल की नाही, अशी स्थिती आहे. आणि खरं नाही काय, हे इथं दिसतं भगवंताचं मनोगतसुद्धा तसंच दिसतं, की त्याच्याऐवजी कोणत्याही सगळ्या मानव जातीनं पहिल्यांदा तत्त्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि खरी पद्धती अशीच आहे, की जर एखादा मनुष्याला काय माहीत आहे अधिकाराच्या काय खाणी आहात, कोण जाणे कोणाकडे उपासना, त्याला पहिल्यांदा तत्त्वमसी महावाक्याचाच उपदेश सांगावं. बाबा तर इथं चौथ्या तरंगात पहिल्यांदा ही सुरुवात केली ना, तुला बद्ध झाल्याचा भ्रम आहे, हे बद्धमुक्त हा भ्रम आहे, तू नित्यमुक्त आहेस, तुला काय तुझं काय दुर्दैव की तुला मी मुक्त असताना मला मुक्ती प्राप्त करून घ्यावी असं वाटतं, हेच सांगितलं. पण नंतर त्याला नाही निश्चय होत, मग त्याला हळूहळू अध्यारोप अपवादाच्या भाषेत पुढं ग्रंथ सांगितला, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी मार्गात एक असं या शोध, कशाला त्या मार्गाचे भरीत पडायचं आणि त्याचा शोध घ्यायचा. कोणी कोठोनी के जावे, कोणी जायचं, कोणत्या मार्गाने जायचं आणि के जावे, कुठं जायचं, आहे की नाही? कोणी जायचं, उपासकाने जायचं का कर्मठाने जायचं, आहे की नाही? कोणी जावे, कोठोनी जावे, मरणानंतर ह्या मृत्यूलोकातून जावे, आणि के जावे, कुठं जावं तर चंद्रलोकात जावं किंवा ब्रह्मलोकात जावं. हा विचार करायला तुम्ही म्हणाल की आपला तर आता 15 दिवस हाच विचार झाला, आहे की नाही? हा विचार वेडेपणाचा झाला. कोणी कोठोनी के जावे हा विचार करायला सुद्धा नको. कोणी जावं, कुठून जावं आणि कसं जावं. कारण काय म्हणतात, तर इथं माऊली बघा, माऊलींचा केवळ व्यतिरेकाने सांगण्यामध्ये कधीच तात्पर्य नसतं. माऊली इथं सांगत नाही का, हे जे आपण कोण कुठून जावं, इथं कोण म्हणजे प्रमाता, कोठोनी म्हणजे या ठिकाणी जे शरीराला प्राप्त झाला इथूनच ना, इहलोकातून, आणि के जावे म्हणजे कुठं जावं, ब्रह्मलोकापर्यंत जावं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या कल्पना कशाच्या आहेत, देशकालाच्या कल्पना आहे. पण ते म्हणतात हा विचार करायचं कारणच नाही. कारण ज्या ठिकाणी वस्तू परिच्छेद आहे, देश परिच्छेद आहे, काल परिच्छेद आहे, यांचा विचार जर माणसाने करायचा झाला तर हा विचार करू नये. करता करता तुमचा देश काल आणि वस्तू यांच्याविषयी काय सत्यत्व बुद्धी दृढ होण्याची शक्यता आहे. केवळ ते देशकाल एकदा बाधित झाले ना, तर सर्वम यद आयम आत्मा सर्वम खल्विदम ब्रह्म असं अन्वयाचं चिंतनाच्या दृष्टीनं पाहिलं तर देशकालादी आघवे आपणच असे. ज्या देशामध्ये जायचं, ज्या देशामध्ये जायचं, ज्या कालामध्ये जायचं, ज्या वस्तूमधून ज्या दुसऱ्या वस्तूला प्राप्त व्हायचं, ही सर्वच्या सर्व काय आहे, देशकालादी आघवे. हे देशकाल आणि सगळे हे मिथ्याचे असे असं नाही माऊली म्हणत. इथं काय सांगतात, हे आपणच असे. हे सगळं कोण आहे, जर हे सर्व माझंच स्वरूप आहे, सर्व देशकाल आत्मा हे जर माझं स्वरूप आहे, मग माझ्या स्वरूपातून दुसरीकडं कुठं जायचं झालं तर तो प्रवास कोणता आहे, तर पाण्यावरच्या असणाऱ्या तरंगाचा, पाण्याने केलेल्या तरंगाच्या माध्यमातून केलेला प्रवास आहे. पाणी पण न बिघडता, आहे की नाही? असं ह्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा प्रवास करावा, दुसरं कशाला. अजूनही पुन्हा आपल्याला एवढं जरी केलं ना, काल मी पाहिलं की त्या भाष्यार्क प्रकाशमध्ये आहे ना, असं वाटतं ज्यावेळा त्यांनी ह्या मार्गाचं चिंतन केले, इतके पूर्वपक्ष केलेत आणि इतके उत्तर पक्ष केलेत, तर असं वाटतं की हा अध्याय परत घ्यायला पाहिजे. पण ते ह्या ओळे आले योगाने म्हणून माझा विचार थांबला. कोणी कोठोनी के जावे, हे मार्ग कासया शोधावे, हे याचं शोधून करायचं आहे काय म्हणून म्हटलं जाऊ द्या. स्वामी महाराज म्हणायचे तुम्हाला अनेक गोष्टी अज्ञात आहेत,
जगातल्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान नाही का? नाही. त्याच्यात हे एक घालून टाका, मार्गाचा अज्ञान. आहे की नाही? मग का बरं ज्ञानेश्वर महाराज सांगतात का दुसरं कोण सांगतं? आहे की नाही? याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे, आताच अंतरंग साधनामध्ये आपल्या स्वरूपाचा परिचय करून घ्या आणि इथंच आता मी मुक्त आहे असं म्हणा. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, मग मार्गा ते कासया शोधावे, कोणी कोठोनी के जावे, जरी देशकालादी आगवे, आपणची असे. आणि पुढची ओवी आहे ना, ही स्वामी महाराजांची कायमची आवडती ओवी. अनेक वेळेला काही प्रसंग आला का ते म्हणायचे. आणि हागा घटू जे वेळी फुटे, तेवेळी तिथेचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. असं ह्याच्यामध्ये आक्षेपार्थाने विचारलेले दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ज्ञानेश्वर महाराज की